सुस्वागतम सुस्वागतम। श्री गणरायाला सर्वप्रथम वंदन करतो। रंगभूमी ही रंगदेवता चे आशीर्वाद घेतो। गावरी आई माझी आदिशक्ती देवी, कुलस्वामी आई माझी वैरी भवानी, आई माझी अंतरण देवी हिच्या चरणी नतमस्तक होतो। मुंबईची रखवाली आई माझी मुंबा देवी, विरांगे चर्चेच्या या दौलतच्या प्रवासामध्ये आम्हाला सुखरूप असं कार्य करण्याची मला आई माझी जीवदानी, आई माझी मुंबा देवी हिच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये अवगत असलेल्या या निरनिराळ्या कला आहेत। त्यातील सुप्रसिद्ध अशी कला अर्थातच जांभी नृत्य, कोकण रशापितुरा आता कलगीतुरा हा आज या ठिकाणी तुडुंब अशा भरलेल्या रसिकांच्या प्रेमाखातर या ठिकाणी भरलेला आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, राजे संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ माराबाई हिच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाची मानवंदना करतो। आणि एक थोर व्यक्ती जिने तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या आपुलकीने आणि मोठ्या भावनेने कोरलं, ते म्हणजे तुमच्या आणि माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी बाबा दगडी मोठी भिक्षी ना, तुला फुलं जेवढी फेकायची बिंदास आहे। हा हसत खेळत कार्यक्रम होणार आहे, आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनोरंजन होणार आहे। सर्वप्रथम आज या ठिकाणी आई दुर्गा मातेच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो, कारण 2 वर्षापूर्वी तिने मला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी उभा आहे। मागच्या वर्षी जशी मजा केली याच्यापेक्षा डबल मजा आज करायची आहे। बरोबर आहे ना? बरोबर। आमचं तिकडे ते दुकान आहे, त्या दुकानाजवळ उभा राहिलो, बाबा म्हणाला आम्हाला बटाटा कडा आगेला आणि म्हटलं जातो बाबा, मीच गाणार आहे। पाय टाकला जो चिखलात पाय गेला, सगळा माझा ड्रेस करावा। त्यांचं पण स्वागत करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो। आई दुर्गादेवी त्यांचा सुद्धा धंदा, त्यांचा व्यवसाय असा भरभराट येऊ दे आणि त्यांना उदंड आयुष्य लागू दे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि माझे सगळे मित्रमंडळ, मातोश्री मित्रमंडळ, सगळे मंडळ ग्रुप यांनी एकदा छोटा टाळ्या वाजवून सर्वांचा आज 15 ऑगस्ट भारताचा 79वा जीवनबुवा 7/9/79 स्वातंत्र्य दिन आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। एकदा टाळ्या वाजवूया सर्व नवजवानांसाठी। आणि संस्कृतीचा हा वारसा जपणारी हे आपलं मंडळ म्हणजे मातोश्री मित्र मंडळ सालाबाद प्रमाणे याही वर्षी या श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हा कार्यक्रम यांनी ठेवलेला आहे। मी शाहीरबा बिनेश दिलीप वाजे राणा दैसर, गाव गवळी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने जमलेल्या मला सर्व तमाम नाचकरी कलाकारांना मी मानाचा मुजरा करतो। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर देवेंद्र चिमणबुवा यांना मानाचा मुजरा करतो। आम्ही सादर केलेली कला या कोकणातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पसरवण्याचं काम करत असतात ते माझे सर्व युट्यूब बांधणारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या युट्यूबरना मी मानाचा मुजरा करतो। आज या कार्यक्रमाला उपस्थित की बाबा याला होल्ड लागण्याची शॉप लागते, तू काहीतरी करायचं, मी रात्र लवकर सोडणार नाही आज। मी नाही तुला
रंग बोल हे तुला सिगरेट या ठिकाणी आम्हाला गुरु समान असणारे सन्माननीय सुरेशजी चिबडे मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आशीर्वाद घेतो। माझे संगीतकार ज्यांच्या आशीर्वादानं उद्या म्हणजे गोकुळाष्टमीला गोकुळाष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी दहीहंडीला 12 वर्षापूर्वी शक्तीसुराचा माईक हातात धरला होता। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला 12 वर्षे रंगमंचावर होत आहेत, त्यामुळे तुम्हा सर्व रसिकांचे आभार। ज्यांच्यामुळे या रंगमंचावर गेली कित्येक वर्ष उभा आहे असे माझे ढोलकीपट्टू बरेचसे गाणेकर माझे गुरु समानांतर मी मानाचा मुद्रा करतो। ढोलकीला मला साथ देण्यासाठी अपूर्वकर झाडेकर, संगीताला ज्याने सुंदर साथ दिली आहे अमोल दादा नाणेसकर, पॅड मास्टर रोहित दादा डिके, आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी संगीत क्षेत्रातील गुरु म्हणायला हरकत नाही विशाल दादा कुसुम या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी सुंदर असं नृत्य आपल्या समोर सादर केलं आणि मागच्या वर्षी स्टार प्रवाह ज्यांनी आपली कला सादर केली असे आपले मैत्री 11 साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या नाचणाऱ्या मुलांसाठी। या ठिकाणी सर्व रसिक मायबाप प्रेक्षक उपस्थित सर्व पाहुणे मंडळी शाहीर मंडळी मध्ये झालेले आहेत, त्यांना मानाचा मुद्रा करतो, सर्वांना मानाचा मुद्रा करतो आणि पहिल्या बारीला सुरुवात करतो। तत्पूर्वी झिमणवाला विनंती करतो या गर्दीतनं बाबा तू काय लवकर वर येणार नाहीस, कोणातरी पाठवाली प्लास्टिकची ट्रक वर घेऊन जा, त्याला मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। बोला गणपती बाप्पा आणखी बोलायचे सुंदर दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत म्हणून मला दोन वेळेस काय म्हणायचं आहे जीवन बुवा की छत्रपती शिवराय नसते तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते, की छत्रपती शिवराय नसते तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालेच नसते, आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर
हे संविधान कोणी लिहिलेच नसते, त्या देशाचे नौजवान जर सीमेवर लढले नसते तर हे स्वातंत्र्य साजरे झालेच नसते, की त्या देशाचे नौजवान या सीमेवर लढले नसते तर या देशाला स्वातंत्र्य मिळालेच नसते, आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर तुमच्या आणि माझ्या घरात हे देव धर्म राहिले साहेब. बरोबर आहे की नाही? मानाचा मुजरा करतो. आज या मालाड नगरीमध्ये हा कार्यक्रम आहे म्हणून जिमान बुवांना मला काय म्हणायचं आहे, मी सुरुवातीपासूनच सुरुवात करणार आहे का? चालेल ना? बरोबर आहे की नाही? हा 12-1 वाजे चालेल ना आपल्याला? कारण मागच्या वेळेस आपला व्हिडिओ वाढला होता. हा म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, जिमान बुवा गावाला आले बाबा माझा, जरा आराम करू दे तोपर्यंत. हा म्हणून की मालाड नगरी आज आहे तुझी आणि माझी डबल बारी. हो जिमान बुवा, की मालाड नगरी आज आहे तुझी आणि माझी डबल बारी. अगदी सुरुवातीपासूनच घासून जाऊ दे. होय बुवा, की अगदी सुरुवातीपासूनच घासून जाऊ दे असं म्हणते ही पब्लिक सारी. कोण कोणाची बघूया आज घेणार खबरदारी, की कोण कोणाची बघूया आज घेणार खबरदारी. आणि मग तुम्हीच ठरवा मंडळी, अहो तुम्हीच ठरवा मंडळी, शेवटी कोण कोणावर पडणार भारी. कडक कडक भाव माझा होईल नरम नरम. मध्ये मध्ये हसवेला तुम्हाला. हा फक्त हे 12 वेळा नाही, 10 भडकणार आहे. 10 भडकले मी तुम्हाला 100% लिहून सांगतो. हा त्याला धरायला बघा खाली दोघं असतात. बाबा भडकू नकोस, आम्ही दोघं नकोस. आपल्याला कोण नाही धरायला, आपला एकच आहे. गावी आपला हात करतो. त्याच्या जीवावर कोकणात मी कार्यक्रम घेतो. जेव्हा उभा राहील खास करून लांजा तालुक्यातून आमच्या गावावर आलेले माझे मित्र प्रशांतदा भिकळे यांना गाण्याचा मुजरा करतो. तसेच उपस्थित बरेच माझे नातेवाईक सुद्धा आहेत, आमच्या गावाले सुद्धा आहेत. सर्वांची नावं घ्यायला वेळ नाही, परंतु सर्वांचं नाव हे माझं कसं हृदयात आहे. तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आवाज कमी करूया, विशालदा थोडासा आवाज. बाकी बरोबर आहे सगळं. माझे संगीतकार सुद्धा यावर्षी लग्न झालंय. दुर्गा माता तुला उदंड आयुष्य देऊ दे आणि राजा 2004 आणि 406 होऊ दे. सावंतवाडीवर आमचे दत्तादादा, त्यांचं नाव मी 2 वर्षापूर्वी सेव्ह केलंय. दत्तादादा मी तुम्हाला विसरणार नाही, फक्त शिटी मारू नको बाबा. हा तू शिटी मारलीस की मग मला मारावी लागेल. हा चला स्तवांना सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्याने लढाई शिकवले आणि ज्याच्यामुळे आज हा हिंदू धर्म आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम हे स्तवन त्या राजांच्या चरणी या ठिकाणी लीन होऊन गात आहे. काय म्हणतोय बघा. हिंदू धर्मासाठी झिजविली काया, ज्याने या धर्माचं रक्षण केलं आणि आपला देह झिजवला असं म्हणायला हरकत नाही. असे माझे राजे काय म्हणतोय, हिंदू धर्मासाठी झिजविली काया, मुजरा मानाचा करू शिवराया. हिंदू धर्मासाठी झिजविली काया, मुजरा मानाचा
झिजविली काया, हिंदू धर्मासाठी झिजविली काया, मुसलमानाचा करू शिवराया, हिंदू धर्मासाठी झिजविली काया, मुसलमानाचा करू शिवराया.
प्रसिद्ध रत्नागिरी गावडी आई माझी आदेश आदिमाया शिवशक्ती अखंड सदालाल घराण्याचा गावडी आई माझ्या अंतरदेवी माते तुझा संतोषी शिवछत्रपती शिवाजी गणपती बाप्पा सर्व कोकणकर आहोत आणि म्हणून याकडे काय म्हणायचं आहे जीवन बुवा की गौरी गणपती सणाला चोहीकडे आनंदी आनंद असतो की गौरी गणपती सणाला चोहीकडे आनंदी आनंद असतो आणि वर्षाला मोठ्या हर्षानं गणराया घरी चंदनी पाटावर बसतो कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाप्पा शोभून दिसतो की कधी मयुरावर तर कधी सिंहासनावर बाप्पा माझा शोभून दिसतो आणि हातावर लाडू मोदक ठेवलाच गणराया बाप्पा माझा गालातला गालात असतो अगदी 8 दिवसावर गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येकाच्या घरी अख्ख्या निसर्गामध्ये जिकडे जिकडे आनंदाचं वातावरण चैतन्य निर्माण झालेलंच आहे फक्त बाप्पाची आता वाट कशी पाहतोय नक्की लक्ष द्या ती सुवासिक काय म्हणते जीवन बुवा एक वर्षानं
अहो एक वर्षान लई हर्षान घरदार सजलंय माझं. ती घरातली आई, ती घरातली आजी, ती ताई काय म्हणते? अगं एक वर्षान लई हर्षान घरदार सजलंय माझं. घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज. ती कल्पना करा, आपल्या घरातली आई ताई बाई अंगणात उभी आहे. ती काय म्हणते? अगं एक वर्षान लई हर्षान घरदार सजलंय माझं. घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज. मग ती काय म्हणते? माझा येणार ग येणार ग लाडाचा श्री गणराज. माझा येणार ग येणार ग लाडाचा श्री गणराज. कधी मी त्याच्या दर्शन घेईन आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे? Yeah.
श्री गणरायाला आहे आणि त्याचे चरणपूजन केल्याशिवाय या संस्कृतीचा आशीर्वाद नाही, शिवकार्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे, माझा श्री गणराया पहिलं मोठेचा मान, साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लय छान, साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लय छान, साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लय छान. तीन राजगडाचे आम्ही गाऊ गुणगान, तेही त्याची मामाचं छान आहे ते वरदान, तेही तो नावाचं छान आहे ते वरदान, तेही तो नावाचं छान आहे ते वरदान. कोकणात गाजे विदेश वाजे गाऊन नाचतोय आज, कोकणात गाजे विदेश वाजे गाऊन नाचतोय आज. आता येणार लाडाचा श्री गणराया. आता येणार हो लाडाचा श्री गणराज. या ठिकाणी स्तवनाने गाणं झालेलं आहे आणि गवळण सादर करतोय. गवळण सादर करत असताना बसा 2 मिनिटं बसा. बुवांना माझी कल्पना आहे, मला त्यांची कल्पना आहे. विषयाला सोडून मी कधी गात नाही आणि वायफाय जो राहील त्याला त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे रंगमंचावर. आणि कित्येक अशी उदाहरणं आहेत, बरोबर की नाही बरं बुवा. त्यामुळे शास्त्राला अनुसरून विषयाला धरून या ठिकाणी हा गीत आपल्याला सादर करायचे आहे. आणि म्हणून फक्त हा शब्दांचा खेळ आहे आणि त्या विषयाला आधार आहे. आणि म्हणून जीवनमोहन विनंती करतोय की गवळण गातोय. सुरुवातीला विनंती करतोय बुवा जीवनबुवा गावावरनं आलोय, मी ह्याव करीन, मी त्याव करीन, मी असं सांगते, मी तसं सांगते, मी चिरचिर लक्षात ठेवू बुवा. हा तर आता सगळं तुझं जुनं झालं, सांगतील फागतील चेचिन बेचिन. चांगली जाणकार लोक आहेत, कोकणातली लोक आहेत, जे गातोय त्याला आधार आहे, विषयाला विषय दे. आणि चांगली चाल तुझ्यासाठी आणते. जीवन बोला चाली कसा जरा एखादी नवीन गाणी की बाबा माझा थोडा काम करतो पण आपलाच आहे म्हणून त्याला सोप्या चाली देतो. जेवढा मी बोलीन त्याच्यावर डबल तो बोलला की जरा मला पण दुसऱ्या वाजला. मला काय रिक्षा बघून पैसे टाकायचंय, बाबाला माझ्या रात्रीची गाडी पकडायची, सकाळी 6ची गाडी पकडायची, काहीतरी वाटलं पाहिजे ना बाबाला गाडीत बसल्यावर, बरोबर ना. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, की आज या कानाचा डाव एका झटक्यात बसणार आहे. जीवन बुवा तू कितीही गाडी फिरव पण तुझा टायर आज बसणार आहे. हा म्हणून काय म्हणतोय की आज या कानाचा डाव एका झटक्यात बसणार आहे आणि याचा सारा घोटाळा तुम्हाला आज दिसणार आहे. थोडं जरी बोलले की राधा, अहो थोडं जरी बोलले तरी हा माझ्यावरती रुसणार आहे. आणि सुरुवातीलाच याची ठासल्याशिवाय, अहो सुरुवातीलाच याची ठासल्याशिवाय शेवटी हा स्वतःवर असणार आहे. आणि म्हणून ओ बुवा सोपी चाल आणली,
आता जीवाला वाटतंय बरं हो रे दादा अरे आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल खाल्ल्यावर आहे काय विमल प्रेमी कोण आहे का आपला 15 वाला कोण आहे 15 वाला आता दाखवतोय आता प्रूफच घेऊन आलाय आणि म्हणून हे दादा अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं भावा तुझं दात हे दिसल्यावर तो कसं खाता विमल माझ्या भावासारख्या म्हणून सांगतोय माझं झालंय ज्याचं लग्न होणार आहे 6 महिने तरी डॉक्टर सांगतात ते विमल सोडा जो तिथं एखादा कोण सासरा होणारा बोलला ना की पोराला सांगा एक सेल्फी काढायला तो व्हाईट वर लाल कोण आहे ए बाबा तू पहिला ते फुल पहिला मागं नाही तो फुल तो पहिला मागं नाही काय दिसायला अगदी गोरा पाणी तो कसला मला विमान खाईल नाही ना अगदी तुझं चांगलं होणार लक्षात ठेव ती विमान खाण्यासाठी काम तिथं बसले मला माहिती आहे आणि म्हणून अरे आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमान खाल्ल्यावर हे मला बोलले आज जीवनावर भडकू नकोस हसत खेळत कार्यक्रम कर मी भडकलो नाही लक्षात ठेव हा बरोबर की नाही हा मी पेटवणार आहे हा आता तुझ्या लाईट मध्ये पंखा आहे काय एसी चालू आहे पाठीवर नंतर आपला दत्ता दादा या वर्षीला साऊंड आणि सुपर दत्तासाठी एका जोरदार टाळ्या वाजवायला मानला माझ्या भावाला आणि म्हणून त्या गवळणी सगळ्या यशोदा माईकडे जातात आणि यशोदा माईला का म्हणतात हा विषय आहे जीवनबुवा विषयाला आधार आहे पान क्रमांक 81 येतोय बुवा तेवढा तुमचा अभ्यास कमी आहे परंतु आपला साथ करून देतोय काय म्हणतोय बघा आता गवळणी यशोदा माईच्या दारात उभ्या आहेत त्या काय म्हणतायत अगं कुठं माईला शोधे तुझा तो काना कुठं आहे इकडे का तिकडे आहे कुठं आहे इकडे आहे 15 वाला कुठला 15 पाठीचा आहे काय हे बाबा काय म्हणते गवळण यशोदा माईला म्हणते अगं कुठं माईला शोधे तुझा तो काना समजतो स्वतःला हा दीडशाना अगं आई ये माये अगं कुठं आई यशोदे तुझा तो काना समजतो स्वतःला हा दीडशाना बदनाम झालाय तुझा हा पोरगाव भर ती गवळण म्हणते नुसती एवढी लफडी करून ठेवला नाही सगळी गावात की जिथं जाऊ तिथं बदनाम झालेला आहे म्हणून अगं बदनाम झालाय तुझा हा पोरगाव भर सांगते तुला यशोदे खरं अगं यशोदा माई अरे सांगते तुला यशोदे खरं बदनाम झालाय तुझा हा पोरगाव भर अगं बदनाम झालाय तुझा हा पोरगाव भर सांगते तुला यशोदे खरं अगं सांगते तुला यशोदे खरं हा काना तुझा बोललाय पडवीवर सांगते तुला यशोदे खरं तुझा बोललाय पडवीवर
की जेव्हा झुमनबुवा श्रीकृष्णांनी नारदांना जेव्हा दर्शन दिलं, ते दर्शन वेगवेगळ्या रूपात दिलं, परंतु एकदा दर्शन देताना झुमनबुवा श्रीकृष्ण स्वामी एका मंत्राचा जप करत आहे. तर तो बुवा मंत्र कोणता आणि कलियुगामध्ये त्याचं रहस्य कोणतं हे सांगायचं आहे. बऱ्याच बुवांनी गायत्री मंत्र दिलेला आहे. गायत्री मंत्र कृपा करून झुमनबुवा आम्हाला सांगायचं नाहीये. हल
हॅलो. तर तो मंत्र कोणता या ठिकाणी जीवनवाणी सांगायचा आहे. हॅलो. अरे दत्ता तुझे किती सुंदर आकाश, अरे तुझा चंद्र हा सुंदर आणि सूर्य हा सुंदर. अरे बाबा तुझ्यासाठी गाणं गातोय तरी तुझा सिटीत वाचतोस. आणि म्हणून तांत्रिक बिघाड आहे, डोंट वरी. पण बघ ना सगळ्यांनी बंद केले काय होत नाही. मी बंद केला की बरं शिटी वाजते. हॅलो. गावकऱ्यांनो सगळं काढू नका आमचं. हा तर या ठिकाणी पहिल्या वारीचं काय करू, दुसरा घेऊ काय. जीवनला एवढा बोललो तर तुझी शक्ती वाजली, अजून तर बारी बाकी आहे माझी. मंत्र देतो वरचं खाली आणि खालचं बनवा पण नाही का. दादा माझा म्हणता हलवू नकोस. हा बस. माझा माईकला काय हलवू नको असं बोलतो. हे बाबा तुला पण अशीच मजा करायची आहे. कुठं आहे कुठं तू. त्याला सांग तिकडं वरती जर गेलास बाथरूमला तर तिथं शेवायला सगळं म्हणजे घसरलं तू पण घसरशील सांग. हा बघाय ना सगळा. हा आणि म्हणून चला थोडक्यात घेतोय. काय म्हणतोय की गुळाची चव या गाढवाला कधीच कळणार नाही. जीवनवाला बरेच तुरेवाले भेटले, बरेच शक्तिवाले त्याला भेटले, परंतु तू बाय फेक तुला फेकायला नाही. हा पण जसा आमच्यावर फेकशील त्याच्यावर पण फेक. हा परंतु जीवनवाला माझी सवय चांगलीच माहिती आहे. मी वायफाय कधी घात नाही आणि ज्या काही शेरोशायरा मारतो त्याला मारमी काय तो माझा अभ्यास आहे. जीवनबुवा फक्त आज तू सेफ्टिंग आणि फाटिंग कर, नाही तुला टेक्टिंग नाही पण. आणि म्हणून ही गुळाची चव ही गाढवाला कधीच कळणार नाही. आणि माझ्या कुठल्याच गाण्याची तोड अहो तुम्हाला याच्याकडून मिळणार नाही. की कावळ्याने किती घेतली उडान, की कावळ्याने किती घेतली उडान तरी त्याला गाडीची सर ही येणार नाही. आणि या कुत्र्याचं शेपूट किती नाही घाला ते वाकडं राहील पण सरळ कधी होणार नाही. विषय आहे जीवनबुवा. पहिला विषय समजवतो. जेव्हा हनुमंताला सुद्धा गर्व झाला होता आणि नवनाथांबरोबर जेव्हा युद्ध करायला गेला तेव्हा वायुदेव बघतायत आणि वायुदेव त्या युद्धामध्ये सामील होतात आणि वायुदेव जे काय करतात ते या ठिकाणी नवनाथ सांगत आहेत. बुवा मी काय सांगत नाही, नवनाथ सांगत आहेत. बघा कसा घेतला विषय. मी तर आज बुवाला लालच करणार आहे. किती लाल व्हायचं तर जीवन बुवाच्या हातात आहे. बरोबर की नाही. हा तर विषय कसा घेतोय बघा. हा आता मी घेतोय मी ऐकतोय, मला काहीतरी जायचं आहे. हा आणि म्हणून माझ्या नादाला लागलास जर
असा त्याने खूप वेळ प्रयत्न केलाय, पण नंतर भावाला मी काय द्यायचं तो दिलाय. आणि म्हणून काय म्हणतोय मच्छिंद्रनाथ, काय म्हणतोय चिमण बुवा, माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर. होय चिमण बुवा, अरे माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर. एकदा विचार बापाला खरं. आता म्हणतील माझा बाप काढला, परंतु त्या वाचनामध्ये तसा विषय आहे. काय म्हणतोय, माझ्या नादाला लागलास जर चिमण बुवा असा पडशील तोंडावर. अरे एकदा विचार बापाला खरं. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता. होय बुवा, अरे तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर. तुझा ना रे बाबा तिकडं, हा तिकडे वायुदेव मच्छिंद्रनाथाला माफी मागतात, ते शरण जातात, तेव्हा त्या हनुमंताचा जीव वाचतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर. माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर. एकदा विचार बापाला खरं. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर.
या ठिकाणी पहिली वारी समाप्त झाली असं जाहीर करतो आणि पोहांना पहिल्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.